भाजप व आमदार गोपीचंद पडळकर यांनी डॉक्टर रवींद्र आळी यांना हवालदार नव्हे तर कोतवाल केले आहे, अशी घणाघाती टीका जिल्हा परिषदेचे माजी सभापती व राष्ट्रवादीचे नेते तम्मनगौडा रवी पाटील यांनी केलेले आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रचारार्थ ते बोलत होते। तम्मनगौडा रवी पाटील यांनी प्रभाग 3 मधील उमेदवार सागर चंपनवार तसेच हेमा शरद चव्हाण यांचा प्रचार केला। मी हेमा शरद चव्हाण वार्ड क्रमांक 3 मधून उभी आहे। लाडक्या बहिणी योजनेबद्दल मला बोलायचं आहे। अजितदादा पवार यांना मार्गदर्शनाखाली मी उभी आहे। मी विजयराजे चव्हाण यांची भाची आहे। मी लहानपणापासून इथंच राहिले। मला इथल्या महिलांच्या समस्या सगळ्या माहिती आहेत। मला निवडून आणले की मी सगळ्या समस्या सोडवेल। नमस्कार, मी सागर चंपन्नवर, मी प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी करतोय। माझ्याबरोबर सौ हेमाताई आहेत। माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला माननीय विलासराव जगताप, तम्मनगौडा रवी पाटील, अतुलदादा कांबळे, सेनेचे आपले बंटी दुधाळ यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे। आम्ही तळागाळातून येणारे कार्यकर्ते आहेत। 3 नंबर प्रभागातली लढत पूर्ण लक्षवेधी झालेली आहे, पूर्ण मोठी लढत आहे अशी लोक म्हणतायत। पण आम्ही जे प्रभागात फिरतोय त्यातून आम्हाला असं जाणवतंय की ही सर्वसामान्य जनतेने आता निवडणूक हातात घेतलेली आहे। सर्वसामान्य जनता आमच्या बरोबर आहे। सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत, गटर, वीज, रस्ते, साफसफाई, नालेसफाई, हे सर्व घेऊन आम्ही ही निवडणूक पुढे घेऊन जात आहे। जत नगरपालिकेची निवडणुकीचे प्रचार आता आम्ही सध्या 3 वार्डात आहे। आपले चव्हाणताई आणि आपले भाऊ सागर दोन्ही उमेदवार इथं वार्डात प्रचार अत्यंत चांगल्या पद्धतीने होम टू होम प्रचार करतायत। मुख्य म्हणजे आपल्याकडे विजन आहे। राष्ट्रवादी अजितदादांनी आपले इथं राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत। मुख्य तिजोरीची चावी आपल्या पक्षाकडे आहे। काही भाजपचे लोक जाहिरात करतात, स्वतः बीजेपीचं सगळं चालवतं असं अनेक आश्वासन देतात। आपले जतचे आश्वासन पुत्राच्या नेतृत्वाखाली एक अत्यंत निष्क्रिय नगराध्यक्ष उमेदवार डॉक्टर आळी इथं उभा आहे। त्यामध्ये त्यांच्याकडे कुठल्याही वार्डातलं किती वाल आहे, गटर कुठून कुठं कनेक्ट होत आहे, गटर कधी भरतंय, ह्याचे काही डॉक्टर आळींना देणं घेणं नाही। फक्त त्यांना पद पाहिजे। आणि कालच काही पक्षाचं इथं जाहीर सभेमध्ये सांगितलंय फौजदारचा हवालदार झालाय, आता कोतवाल होणार आहे पुढं, अशी परिस्थिती आळी डॉक्टरचं आलेलं आहे। पण सध्या एक त्यांच्याकडे 3 मुद्द्यावर निवडणूक आहे। एक आश्वासन, पैसे आणि त्यांचे एक सहानुभूती दाखवायची। 2 इलेक्शनला पराभूत झालाय। ज्यांच्याकडे मेरिटच नाही त्यांनी नक्की पराभव होणारच आहे। आपल्याकडे मेरिट नसून आपण कुठंतरी सहानुभूती पुढे करून एक इमोशनल टच देऊन, एक सामाजिक काहीतरी टच देऊन असं निवडणुकीचं त्यांच्याकडे कुठला विजन नाही। आणि कुठल्याही वार्डात, आता मागे एकदा सांगितलं मी, CCIचं ते डायरेक्टर होते। CCI कडून जत शहराला कुठल्याही वार्डात एक गटरचं एक सिमेंट पोती सुद्धा त्यांनी आणले नाही। त्यांच्या योगदान कुठल्याही 1 ते 11 वार्डात कुठेही योगदान नाही। ते जतच्या ते अंकलगीपासून इथं आलेल्या अंकलगीत सुद्धा कुठल्याही गावात कुठलाही एक फरशी सुद्धा त्यांनी घातलेलं नाही। इथं आमच्याकडे नगराध्यक्ष उमेदवार सुरेशराव शिंदे 25 वर्ष झाला या जत शहरामधलं प्रत्येक वार्ड, कोणाचं घर कुठं आहे, कुठून कुठं स्थलांतर झाला, या गावातलं परगावी किती आहे, सगळ्यांचे डेटा त्यांच्याकडे आहे। आणि सागर चंपन्नवर सारखे, आपले विजूराजे सारखे अत्यंत तळागाळातले उमेदवार आपल्याकडे आहेत। 100% आपल्याकडे विजन आहे। आणि राष्ट्रवादीकडून आपण प्रत्येक वार्डाला, आता आमच्याकडे 10 वार्ड आहेत, प्रत्येक वार्डाला किमान 10 कोटी रुपयाची निधी आपल्या राज्याची अजितदादांकडून आणायची जबाबदारी मी आणि जगताप साहेब घेतो। त्यामध्ये जतची जनतेने विश्वास दाखवावा। आणि यावेळी आम्हाला राष्ट्रवादीला अनेक वेगवेगळे लोक वेगवेगळे मुद्दे घेऊन जातात। आमचा मुद्दा एकच आहे, जत तालुक्यातील प्रत्येक वार्डातील एकदम असं जमिनीवर चालणारे उमेदवार आपल्याकडे आहेत। त्यांना घेऊन जतचे या ठिकाणी पूर्णपणे राहिलेले DP प्लॅन असतील, गटारी असतील, 24 तास पाणी देण्याचे आमचे मानस आहे। एकदम प्युअर इनफिल्ट्रेशन, पूर्ण एक स्वच्छ पाणी 24 तास देण्याचे आमच्याकडे एक विजन आहे। जतची जनतेने या गोष्टीला सपोर्ट करावी आणि भरघोस मताने आम्हाला आशीर्वादरूपी मतदान द्यावा अशी विनंती करतो। विकास कामं मोठ्या प्रमाणात आम्ही जत तालुक्यात करत आहे, जत आहे असं सगळीकडे सांगत सुटले।
आता एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटले की ही कामं आम्ही केलेली आहेत. नेमका आमदार इथं काय विकास केला गेला? गोपीचंद पडळकरांचे 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. पूर्णपणे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये त्यांनी आश्वासन देऊन, आता एक उदाहरण सांगतो गोपीचंद पडळकरांचे. जाडर बावलाजमध्ये मी सभापती असताना प्राथमिक आरोग्य केंद्र 5 कोटी रुपयाचं बांधकाम आपण पूर्ण केलो. घाईघाईने पालकमंत्र्यांना त्याने तिथं घेऊन उद्घाटन केले. लोकार्पण म्हणजे लोकांची सेवेसाठी कुठलीही गोष्ट नेणं होत आहे. त्यामध्ये त्या दवाखान्यात एक सुई नाही, ते कुलूप आहे दवाखान्यात, एक डॉक्टर नाही आहे, ओटी चालू नाही आहे, ANM नाही, GNM नाही, नर्स नाही, मेडिकल ऑफिसर नाही, कुठलीही गोष्ट तिथं उपलब्ध नाही. असे गोपीचंद पडळकर साहेबांची कार्यपद्धती आहे. MIDC उमदी आता हिंजवाडी सारखा पुण्यामध्ये उद्योग शटडाऊन करून दुबईला चाललेत. जतमध्ये त्यांनी कुठला उद्योग आणणार आहे, त्याच्या किती दिवसात आणणार आणि किती रोजगार उपलब्ध करणार आहे, उद्याचं त्यांनी जाहीर सभेत सांगावं, मग मत मागावं असं मला वाटतं. नाही, तेच त्यांचे फक्त EVM आणि आश्वासन ते आता त्यांचे आश्वासन आज एकनाथ शिंदे साहेबांनी एक बाईटद्वारे सांगितलेलं आहे की पाणी पुरवठ्याचं आम्ही केलो, MIDC आम्ही केलो, गोपीचंद पडळकरांचं काही योगदान नाही म्हणून सांगतात. आता नेमका उद्याचं त्यांचे लोकांना काय संबोधन करून मत मागणार आहे ते आपण बघावे अशी माझी विनंती. एक प्रमुख मुद्द्याला हात घालतो. मागच्या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इथं एक चेहरा, जतमध्ये एक विकासात्मक चेहरा म्हणून आपले मित्र, जिवलग मित्र उमेशदादांनी खूप चांगल्या पद्धतीने निवडणूक हाताळले होते. त्यांचेच एक प्रतिनिधी म्हणून आज आमचे सागरदादा निवडणूक लढवत आहेत. आणि उमेशदादांची इच्छा आहे, उमेशदादांचे 3 वार्ड आहे, होम पिच आहे. आणि ज्या पद्धतीनं उमेशदादांनी या शहरामध्ये तळागाळापर्यंत प्रत्येक वयोगटातील प्रत्येक कार्यकर्त्यांना धरून गेलेले आहेत, तसं आमचे विजूराजे असतील, सौ चव्हाणताई असतील आणि इथं आपले सागरदादा, सगळ्यांनी उमेशदादांचे एक मार्गदर्शनाखाली हा निवडणुकीत त्यांच्याच एक विचाराने प्रत्येक यामध्ये 3 वार्डामध्ये उमेशदादा आणि सागरदादा दोघंही एकच आहे असं मी इथं एक उल्लेख करतो. नाही, खासदार साहेबांनी ह्या गोष्ट कशासाठी बोलले आहे मला माहिती नाही, पण आमच्याकडे सत्ता आहे, आमच्याकडे अजितदादा आहे. आम्ही आश्वासन देतो आणि ते आश्वासन पूर्ण करतो. आता त्यांनी काही सत्तेत नाही आहे, पण त्याने काहीतरी बोलावं म्हणून त्यांनी बोललं असेल, पण हा गोष्ट थोडंसं योग्य वाटत नाही असं मला वाटतं.